भगवान पंढरीश परमात्मा, श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, श्री नामदेव महाराज, श्री आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हितोकी अशा कृपेनं इंद्रायणी मातेच्या तटाकावर बसलेली ही आनंद नगरी या अलंकापुरीमध्ये आपण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत आहोत। या विचार करत असताना द्वितीय अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनापुढे दोन प्रकारच्या बुद्धी व्यक्त करत आहेत। एक सुबुद्धी आहे आणि दुसरी दुर्बुद्धी आहे। मनुष्यानं सुबुद्धी स्वीकारावी आणि दुर्बुद्धी टाकावी या हेतूनं या ठिकाणी निरूपण केलेलं आहे। यापूर्वी जे काही 4 श्लोक गेले, 4च ना, व्यवसायात्मिका बुद्धी येथे अनुभव शाखा ग्रंथाश्र बुद्धयो व्यवसायना यामेमां कुशलं वाचं प्रवदन्ते कुशलं वेदवादरतः पार्थनान्यस्थितिवादिनः कामात्मानस्वरूपराजन्मकल्पप्रतपरा क्रियाविशेषं भोगेश्वरगतिप्रति भोगेश्वर प्रसक्तानां तया भवतचेतसा व्यवसायात्मिका बुद्धिः समाप्तिः। या श्लोकामध्ये आपल्याला एक दिसून आलं, जी निश्चयात्मिका बुद्धी सुबुद्धी एकच आहे आणि दुर्बुद्धी अनेक आहेत हे आपण पाहिलं। दुर्बुद्ध्या अनेक आहेत हे तर निश्चित, परंतु त्यामध्ये जे दुर्बुद्धी मनुष्य आहेत ते काय करतात, केवळ शेवटी सांगितलं गेलं वेदवादारथ, म्हणजे जे दुर्बुद्धी आहे ते केवळ वेदाच्या अर्थवादामध्ये रत झालेले असतात। म्हणजे वेदामध्ये जो फलवाद आहे, फलाच्या कामनेनं सांगितलेले जे काही कर्म आहेत त्या कर्मासच हे लोक करतात। अर्जुना, तू याच्या विपरीत हो हे सांगण्याकरिता, कारण की वेदामध्ये ज्ञानाचं वर्णन आहे, कर्माचंही वर्णन आहे, उपासनेचंही आहेच। अन्य म्हणजे ज्ञान आणि कर्माधिकांचं, उपासना कर्माधिक यांचं या वेदामध्ये वर्णन केलेलं आहे। त्यापैकी आता तू
या वेदाच्या अर्थवादामध्ये रमण होऊ नकोस. उलट हे वेद जसे आहेत त्यामध्ये जे आपल्याला ग्राह्य असेल ते स्वीकार करून तू कसा हो, अर्जुनाला सुबुद्धी हो की दुर्बुद्धी हो याचा म्हणजे मी आता काय स्वीकार करावं, तर निश्चित आहे सुबुद्धी स्वीकार करायची, परंतु कसं व्हायचं याचं कथन या प्रस्तुत श्लोकामध्ये भगवान करत आहेत. पहा, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. असा सरळ श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय, हे अर्जुन, त्रैगुण्य विषयाः वेदाः निस्त्रैगुण्यः निर्द्वन्द्वः नित्यसत्वस्थः निर्योगक्षेमः आत्मवान भव. हे अर्जुना, वेदाः त्रैगुण्य विषयाः वेदाः, हे वेद त्रिगुण विषयक आहेत. या ठिकाणी भगवान शंकराचार्य त्रैगुण्यम संसारः विषयः प्रतिपादयितव्यः एषान्ते त्रैगुण्य विषयाः वेदाः असा समास करतात. म्हणजे त्रैगुण्य म्हणजेच संसार. याचं वर्णन करत असताना श्री मधुसूदन सरस्वती महाराज जी बोलतात, त्रयाणाम गुणानाम कर्म त्रैगुण्यम. ही आधी उत्पत्ती यांनी करवली. त्रयाणाम गुणानाम कर्म, 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे जे काही 3 गुण आहेत त्या 3 गुणांचं कर्म म्हणजेच त्रैगुण्य आहे. त्रयाणाम गुणानाम कर्म त्रैगुण्यम अर्थात संसार. तो संसार विषय, संसारः विषयः एषान्ते म्हणजे त्रैगुण्यम अर्थात संसार. तो त्रैगुण्य रूपी संसार विषय आहे ज्यांचा, ते मनुष्य आहेत त्रैगुण्य विषय. काय आहे? त्रैगुण्य विषय. म्हणजे 3 गुणाला विषय म्हणजे प्रतिपाद्य रूपानं वेद हे प्रतिपादक आहेत आणि संसार हा प्रतिपाद्य. वेद हे 3 गुणातील संसारालाच सांगतात. 3 गुणाचंच वेदांद्वारे वर्णन केलेलं आहे, म्हणून हे वेद त्रैगुण्य विषयक आहेत. म्हणून हे अर्जुना, तू काय कर, हे वेद त्रैगुण्य विषयक आहेत, परंतु 3ही गुणाचा आश्रय करू नकोस. मग काय कर, सांगतात की निस्त्रैगुण्यो भव. या संसारामध्ये तुझी आसक्ती असू नये, संसाराकडे तुझी प्रवृत्ती होऊ नये. कारण की ते म्हणाल मी त्रैगुण्य, आता संसार त्रैगुण्य विषयक आहे, त्रैगुण्य आणि निस्त्रैगुण्य. तो त्रिगुणांची इच्छा, त्रिगुणाला विषय करू नकोस, तू त्रिगुण विषय होऊ नकोस. म्हणजे 3 गुणाच्या पासून उत्पन्न झालेले जे संसार, त्या संसाराची तो तुझ्या अंतःकरणामध्ये कामना करू नकोस, म्हणजेच तू निष्काम हो. हे असं या ठिकाणी भगवान परमात्मा बोलतात. आता शंका होते, महाराज निष्काम कसं होत आहे, काय होत आहे? आता थंडीचे दिवस आणि आपण कशाचीच इच्छा नाही केली, कंबळ, घर दार याच्या इच्छा नाही केली, तर शीतोष्णाती जे काही द्वंद्व आपल्याला होतात त्यांचा प्रतिकार करण्याकरिता वस्त्राधिक तर लागतील ना, की नाही लागणार? वस्त्राधिकांची अपेक्षा तर असणारच. मग आम्ही निष्काम कसं व्हावं, निस्त्रैगुण्य कसं व्हावं?
ते बोलतात अच्छा कसं निष्कामत्व येईल. आणखी बोलतात अशी जर स्थिती असेल ना तो आणखी पुढच्या स्टेपला जा, निर्द्वंद्व बाबा. तू द्वंद्व रहित हो, म्हणजे सुख दुःख शीत उष्ण इत्यादी जी काही द्वंद्व आहेत त्या द्वंद्वाचा त्याग कर, त्या द्वंद्वांना सोडून दे. मग आता हे जर तू द्वंद्वाला सोडून दिलं तर त्या द्वंद्व राहणार नाही तुझ्या ठिकाणी. तर शीतोष्णाधिकांच्या निवृत्तीकरिता तुला पुन्हा सकाम होण्याची आवश्यकता नाही, तू निष्काम हो. हे जरी वेद कामनेचं प्रतिपादन करत असले तरी तू निष्काम हो. बर, पण आता शंका येते महाराज, हात आहे निर्द्वंद्व व्हावंच कसं? निर्द्वंद्व होणं सोपं आहे का? निर्द्वंद्व होण्याकरता काय करावं लागेल? कसं निर्द्वंद्व होता येईल? असंही एक सुख दुःख. तर म्हणतात पुढचं वचन दिलं काय हो, नित्य सत्व असतात. तो नित्य सत्व गुणामध्ये स्थित असणारा हो. आणि जो सत्व गुणामध्ये स्थित असतो ना त्याला सहन होतं बरं का. सत्व गुणामध्ये मनुष्य काहीही सहन करू शकतो. सत्व गुणामध्ये स्थित झालं तर आपल्याला संकट सहन करण्याचं सामर्थ्य येत असतं. आणि मनुष्य रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये स्थित झाला तर सहन करण्याचं सामर्थ्य येत नाही, उलट चिडचिडा स्वभाव बनतो. आणि सत्वगुणामध्ये स्थित झालं तर काय होतं? सहन करण्याचं सामर्थ्य येतं. म्हणून तुम्ही पहा जे साधना करणारे असतात काय, साधना करणारे काय नित्य एका ठिकाणी बसून जप करतात, साधना करतात, नित्य चिंतन करत राहतात. ते सत्वगुणामध्ये स्थित झाले तर म्हणून ते करतात. त्यांना शीतोष्ण द्वंद्व सहन होऊन ते आपली साधना करत राहतात. परंतु आपली काय स्थिती होते, अर्धा घंटा बसले की पाठ इकडे दुखते, हातपाय तिकडे दुखतात, आणि मग आपण झोपायला तरी जाऊ, झोपू तरी, काहीतरी करू. म्हणजे आपण सत्वगुणामध्ये स्थितच राहत नाहीत. लगेच तमोगुण सोडतो, लगेच रजोगुण सोडतो, सगळे विचार ब्रह्मांड फिरून येतो, आहे की नाही? जपाला बसल्यानंतर असं तुमची बुद्धी पाळणार नाही, पण माळा हातात घेतली रे तर मनाने आपलं काम सुरू केलंच, आहे की नाही? असं होतं ना? नाही होत, त्याच्यामुळे माळाच घेत नाही. कसं नाही रे, ते करून करून स्थिर होत असतं. हे कट नाही, त्या मंत्राच्या प्रत्येक अक्षरांकडे लक्ष देऊन जप करायचा, तेव्हा हळूहळू ती बुद्धी एकाग्र होईल. बर, नित्य सत्वगुणामध्ये स्थित व्हावं. रज आणि तमगुणामध्ये जर स्थित झालं तर शीतोष्णाधिकांच्या पिढेने मी मरेल असं म्हणून तो धर्मापासून विमुख होतो, धर्म सोडून देतो आणि नित्य कशाला कशामध्ये लागतो. आता संन्यान करणं आपला धर्म सोडणंच एक नाही, मग आपण त्या काय करतो, त्रास होतो म्हणून सोडून देतो. मग सत्व विमुख होतो जर रजोगुण आणि तमोगुणामुळे. परंतु सत्वगुण हा रज आणि तमोगुणाला दाबून सत्वगुणाला आपण प्रबल बनावं, तेव्हा मनुष्य द्वंद्वापासून मुक्त होईल. परत काय बोलतात, ठीक आहे आम्ही शीतोष्ण इत्यादी कांना सहन करू, आता सत्वगुणामध्ये स्थित हो, परंतु आमच्या देहरक्षणाकरिता कुठे ना कुठे जाऊन थोडी नोकरी करावी लागेल, पैसा कमवावा लागेल, तेव्हा उदरपुरण होईल आणि आमचा सर्व व्यवहार चालेल, लागेल की नाही? मग ते म्हणतात काही चिंता करू नकोस. काय हो, निर्योगक्षेम भव. अरे योगक्षेम सोडून देणारा हो, कारण की योगक्षेम पाहणारा भगवान परमात्मा. भगवान योगक्षेम स्वतः वाईल. तू योगक्षेमाची सुद्धा चिंता करू नकोस, हे अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगतात. आपली अडचण असेल की अवश्य दूर होईल, वाटेल की अडचणी येते, परंतु त्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहतच नाही. त्या अडचणी उलट आपल्या अर्थ पहाडासारख्या अडचणी आहेत, पण त्या कापसासारख्या निघून जातात. त्याच्यामुळे अडचण कधीच येत नाही. आपण निर्योगक्षेम व्हावं, कशाचीच अडचण पडत नाही. परंतु
आपली प्रवृत्ती स्थिर राहते की काय करावं, हे करावं की ते करावं. कारण योग कशाला म्हणतात? अप्राप्तस्य प्राप्तिर्योग आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेम. या जे अप्राप्त पदार्थ आहेत त्याच्या प्राप्तीची इच्छा करू नको आणि जे प्राप्त आहेत त्यांच्या रक्षणाची सुद्धा तू इच्छा करू नको. बर, असं ठीक आहे. परंतु मग काय करावं? आणखी सांगतात की निर्योगक्षेम हो. आणि भगवान बोलतात तू काय हो, तुझा योगक्षेम भगवान परमात्मा व्हायला याच्याकरिता योगक्षेमात चिंता करू नको. मग मी काय करू? आत्मवान हो. आत्मवान अर्थात परमात्माच आहे चिंतनीय. आत्मा एव चिंतनीय यस्य. आत्मा अस्ति अस्मिनिति आत्मवान. आत्मा आहे चिंतनीय त्वेन ज्याच्यामध्ये, म्हणजे चिंतन रूपाने आत्मा आहे, परमात्मा आहे ज्याच्यामध्ये. असा तू म्हणजे परमात्म्याचंच नित्य चिंतन कर. असं जर तू केलं तर काय होईल? तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बस तू असा हो, असं भगवान परमात्म्यानं भगवंतानं अर्जुनाला या ठिकाणी कथन केलं, सांगितलं. आता पुढे बोलतात की मागे या श्लोकाचं व्याख्यान करताना बोला पहा. सगळे वेदाच्या वादामध्ये रत झालेले आहेत हे माऊलींनी सांगितलं. आता त्रैगुण्य विषया वेदा याचं व्याख्यान करतात. ते बोलतात की माऊली बोलतात तिही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत मनोने उपनिषदादी समस्त सात्विकते. या ठिकाणी श्री आद्यगुरु शंकराचार्यांनी त्रैगुण्य पदाचा अर्थ संसार केला. संसार म्हणजे त्रिगुणापासून उत्पन्न झालेले जे काही कर्म, त्रिगुणाचं कर्म संसार हाच त्रैगुण्य आहे. पण बसल्या बसल्या असं वाटलं की हे वेद त्रैगुण्य विषयक आहेत. म्हणजे काय करतात याचा काहीतरी तात्पर्य थोडासा वेगळा असला पाहिजे. म्हणजे सत्व, सात्विक, राजसिक आणि तामसिकच यांचंच हे वेद वर्णन करतात. आता त्रैगुण्यम अर्थात त्रिगुणात्मकम कर्म, त्रिगुणजन्यम त्रिगुणात्मकम भिन्नम भिन्न कर्म है ना. त्रैगुण्य है ना. त्रैगुण्यम एक गुणांचा कर्म, त्यांचंच हे विषय करणारे आहेत. त्रैगुण्य विषयक हे वेद आहेत. म्हणजे 3 गुणाला विषय करणारे हे वेद आहेत. अर्थात या वेदाचे 3 भाग असावेत. ज्या वेदामध्ये 3 विभाग आहेत त्यातील एक विभाग आहे उपनिषद. त्याला सात्विक म्हटलं जातं. पण माऊलीचे होई पा तिही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत मनोने उपनिषदादी समस्त सात्विकते. उपनिषदादीच आहे ना. हा, मला वाटलं मनोनी उपनिषदे समस्त सात्विकते असं नाही. हा, म्हणून नाही. उपनिषदादी एवढंच एक उपनिषद दे आहे. खाली पाठ काय हा दुसरा एखादा पाठ आहे का? पाठ वेद पहा. या ठिकाणी आपण या श्लोकाचा सरळ अन्वय पाहूया. पहा की ओवीचा अन्वय तिही गुणी हे वेद आवृत्त असे निभ्रांत जाणे मनोने ते समस्त उपनिषदादी सात्विक. याचा अर्थ पहा. तिही गुणी हे वेद आवृत्त. अर्थ काय होईल? 3ही गुणांनी हे वेद आवृत्त आहेत.
व्यापलेले आहेत. हे वेद अर्थात हे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे सगळे वेद 3 गुणानं आच्छादिलेले आहेत, व्याप्त केलेले आहेत. असे तो निभ्रांत जाणे. तू काय कर हे अर्जुना, हे 3ही वेद 3 गुणानं आच्छादिलेले आहेत असं तू निश्चित रूपानं समज. त्यापैकी आणि म्हणून ते समस्त उपनिषदादी सात्विक, म्हणून ते समस्त म्हणजे सगळे उपनिषद इत्यादी कसे आहेत? सात्विक आहेत. उपनिषदादी सात्विक आहेत. अन्य म्हणजे सगळे वेद आहेत 3 गुणात्मक, त्यातील उपनिषदादी सात्विक आहेत. याच्यावरून लक्षात येतं की वेदाचे 3 भाग आहेत. कोण? एक सात्विक भाग, दुसरा राजस भाग आणि तिसरा तामस भाग. उलट पाहूया आता एक क्रमानं आपण तामस भाग. जो तामस भाग आहे वेदाचा कोणता सा? पाहता लक्षात ठेवा 3 प्रकारचे इथे. एक ज्ञान कांडाचं वर्णन आहे, दुसरा कर्म उपासना कांडाचं वर्णन आहे आणि तिसरं कर्मच आहे परंतु काही वेगळे कर्म आहेत. जसं ज्या कर्मकांडात निषिद्ध कर्माचं वर्णन आहे अथवा ज्यामध्ये अभिचार कर्म सांगितलेले आहेत, मंत्रतंत्र सांगितलेले आहेत, वशीकरणादी मंत्राचा प्रयोग आहे, असा जो वेद भाग आहे तो तामस वेद भाग आहे. म्हणून शेणेन अभिचरण यजेत या वाक्यानं सांगितलेला जो शेणादी याग, शेण यागादी विवाह, शेण यागाचं आपण अर्थसंग्रह वाचला असेल, त्याच्यामध्ये शेण याग केला तर शत्रू मरतो. शेण यागाद्वारे आपण शत्रूच्या वधाकरता शेण याग करू शकतो. परंतु शेण याग केल्यानंतर आता पाप तर होणार की नाही? पाप होणार आणि पाप झालं तर नंतर नरक रूपी अनर्थाची प्राप्ती होतेच. वेदाने सांगितलेलं आहे, परंतु नरकामध्ये जावं लागतं. म्हणून शेणादी यागादिकांचं प्रतिपादन करणारा जो वेद भाग आहे तो वेद भाग म्हणजे तामस वेद भाग. दुसरा आहे राजस वेद भाग. ज्या वेद भागामध्ये इष्ट फलप्राप्ती करिता, इच्छित फलाच्या प्राप्ती करता आत्मविषयक चर्चा केलेली आहे अशी उपनिषद ते असं म्हणजे ज्याच्यामध्ये इष्ट फलप्राप्ती करता यज्ञ यागाधिक कर्म सांगितलेले आहेत, इंद्रादिकांच्या उपासना सांगितलेल्या आहेत, असा जो वेद भाग आहे. बस कशा करता? फळप्राप्ती करता, विशिष्ट फलाच्या प्राप्ती करता ज्या ठिकाणी कर्माधिकांचं प्रतिपादन केलं जातं त्याला काय म्हणू आपण? राजस कर्म. तर कोणतं? राजस वेद भाग. आणि ज्या भागामध्ये आत्मप्राप्तीची साधना अथवा ब्रह्मस्वरूपाचं वर्णन, आत्मस्वरूपाचं वर्णन ज्या वेद भागात केलेला आहे तो वेद भाग सात्विक वेद भाग. हा वेद जे काही प्रतिपादन करत आहे ते वस्तुतः मनुष्याच्या कल्याणाकरिताच सांगतो. काहीही क्रिया वेदानं सांगितलेल्या मनुष्यांच्या कल्याणाकरताच असतात. कल्याणा अतिरिक्त वेद काहीच सांगत नाही, कारण की श्रुती श्रोतृ हितैषणी अशा प्रकारची पंचदशिकारांची सुद्धा उक्ती आहे. म्हणजे श्रुती ही श्रोत्याचं हित इच्छिणारी आहे आणि ती कधीच अनहित करू शकत नाही. यद्यपि तामस कर्म निरूपणलेले असतील, निरूपण सांगितलेले असतील, राजस कर्म सांगितलेले असतील किंवा तत्वज्ञानामध्ये उपनिषदाचा भाग असेल, या सगळ्याच्या द्वारा श्रुती मनुष्याचं कल्याणच इच्छिते. मग आता मनुष्य जो पामर मनुष्य असतो, केवळ काही असो
कोणतीही क्रिया करण्याला सरसकट दुसऱ्यांच्या वधाकरता प्रवृत्त होतो, जर आपल्या शत्रूचा वध अन्यायानं करण्याकरता तो प्रवृत्त होत असेल तर शास्त्र काय सांगतं, तुम्हाला वधच करायचं आहे ना, एक काम करा, शेनेनं अभिचरणेचे, शेनयाग करा आणि शेनयागाद्वारे तुम्ही आपल्या शत्रूचा वध करा. कशाद्वारे? शेनयागाद्वारे. शेनयागाने शत्रूचा वध करा. जर शेनयागाने शत्रूच्या वधाकरता मनुष्य प्रवृत्त झाला तर काय होणार की आता तो डायरेक्ट अन्यायाने मारण्याकरता प्रवृत्त झाला होता, तो शेनयाग करताना त्याला कष्ट होणार, करताना याला फार त्रास होणार. शेनयागाचे प्रत्येक पदार्थ एकत्र करावे लागतील आणि आलेला जो क्रोध आहे तो शेनयागाच्या द्वारा थोडा शांत होईल. लगेच वध करण्याकरता जाण्याऐवजी आलेला क्रोध त्या शेनयागाधिकाद्वारा करण्याला प्रवृत्त झाला तर आता फार दिवस लागणार ना. मग तो क्रोध शांत झाला, नंतर त्याची प्रवृत्ती शांत समवेल आणि तो वधाकरता प्रवृत्त होणार नाही. एक म्हणून त्याला रोखून हे कर, आणि त्यानं कमीत कमी थोडी शास्त्राच्या विधीचं पालन केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं पुण्य तरी होणार. आणि पुण्य झालं तर हळूहळू अंतःकरणामध्ये वधाची वृत्ती निवृत्त होऊन जाईल. वधाची वृत्ती निवृत्त झाली तर शेनयाग मग काय होईल, अरे मारणं ठीक नाही, शेनयागापासून उपरत होईल की नाही. मग झाला तर नंतर मग तो काम्य कर्म करत बसेल, हे फळ ते फळ प्राप्त होईल. नंतर ते फळ प्राप्त झाले तर कोणताही झाले तर अनित्यच, मिथ्याच, खोटेच, नष्टच होणार आहे. मग नंतर हळूहळू त्या फळापासून सुद्धा विरक्त होईल. विरक्त झाल्यानंतर तो काय करेल, आता आपल्याला मुक्त व्हायचं, किती काय केलं तर तेच, यत्कृतकम तद अनित्यम. मग अशी स्थिती पाहिली तर नंतर तो हळूहळू निष्काम कर्माकडे लागेल. निष्काम कर्म झालं तर अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्धीपूर्वक मग तत्वज्ञानामध्ये, उपनिषदाधिकामध्ये प्रवृत्त होईल आणि हळूहळू तो मुक्त होईल. याच्याकरता कोणतंही शास्त्र असेल ते आपल्या कल्याणाचे करताच आहे, परंतु त्याचा विभाग प्रत्येक मानवाला काही ना काही वेद सांगतोच, हे करा ते करा. वेद सांगितल्याशिवाय राहत नाही, काही ना काही कर्म सांगतो. तर आता पहा, तीही गुणी आवृत्त ते वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक ते. बरं ठीक, दुसरा भाग आहे तो कसा आहे तेच बोलतात. एगर रजतमात्मक जे तनिरूपी जे कर्माधिक, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. जे केवळ, हे असंच पाठ आहे ना, जे केवळ की ते केवळ, ऐका आता, हे धनुर्धरा जेत केवळ स्वर्ग सूचक कर्माधिक निरूपी जे है ना, जे केवळ स्वर्ग सूचक कर्माधिक निरूपी जे असे जे एर आता यत्तदोर नित्य संबंध लावा लागेल. ते रजतमात्मक अर्थात हे धनुर्धारण करणाऱ्या अर्जुना, हे जेथ म्हणजे ज्या भागामध्ये केवळ स्वर्ग सूचक कर्माधिक निरूपी, ज्या भागामध्ये, ज्या वेद भागामध्ये केवळ स्वर्गाची सूचना करणाऱ्या कर्माधिकांचं निरूपण केलं जातं, असे जे दुसरे कर्म आहे, असे जे दुसरे कर्म आहे ते रजतमात्मक म्हणजे रजगुणात्मक व तमोगुणात्मक आहेत. असे जे कर्म आहे ते कसे आहे, ते रजगुणात्मक आणि तमोगुणात्मक कर्म आहे. ठीक ना. म्हणजे पाहता, ज्या वेद भागामध्ये केवळ स्वर्गाची सूचना करणारे असे जे कर्म त्याचं निरूपण केलं जातं है ना, असं जे एर म्हणजे दुसरे,
जे एर कोणाहून, या उपनिषदातिकाहून भिन्न असं जे दुसरं कर्माधिक आहेत, आता असा जो दुसरा भाग आहे, असे जे एर दुसरे भाग, ते भाग, तो भाग कसा आहे, रजतमात्मक, तो रजात्मक भाग आहे, उपनिषदाहून भिन्न भाग, आणि तो तमात्मक भाग आहे. अन्वय लक्षात ठेवा बरं का चांगलं, कारण की अन्वय नाही झाला त्याचा अर्थ चांगला लागत नाही, मग तो अर्थ जातो इकडे, अर्थाची समीपत सुष्ठुता दिसत नाही. तरी म्हणता म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण, एक जणे अंतकरण रिगोदेसी. सांगतात की अन्वय पहा, म्हणून हे सुख दुःखासीच कारण तू जाण, येत अंतकरण रिगोदेसी जण. हे दोन भाग भगवंताने केले, माऊलीनं करवलं. एक भाग आहे वेदात्मक उपनिषदात्मक भाग, तो सात्विक. दुसरा भाग रजतमात्मक, दुसरा भाग तो कर्मकांडात्मक भाग. म्हणून हे अर्जुना तू काय कर, म्हणून हे सुख दुःखासीच कारण तू जाण. हे अर्थात हे कर, हे वेद, हे रजतमात्मक भाग, हे कर्म कशा आहे, सुख दुःखासीच कारण. हे हा कर्मकांडात्मक भाग जो आहे, हे कर्म आहेत, हे सुखाला किंवा दुःखालाच कारण. जर आता पहा, सुख दुःखा करताच हे कारण आहेत. म्हणून येथ, म्हणून आहे ना, येथ अंतकरण रिगो देसी जणे, या विषय, या ठिकाणी, ह्यांच्या ठिकाणी तू आपले अंतकरण, अंतकरण म्हणजे मन, रिगो जाऊ देसी देऊ, झणे अर्थात नको. हे ना, झणे म्हणजे नको. तू काय कर हे अर्जुना, तू आपले अंतकरण या कर्मांच्या ठिकाणी जाऊ देऊ नकोस. जो काही रजात्मक भाग आणि तमात्मक भाग आहे, त्या ठिकाणी त्याविषयी आपल्या अंतकरणाला तू जाऊ देऊ नकोस. कारण की भगवान परमात्म्याच्या अतिरिक्त कशाकरिताही जे कर्म केलं जातं ते आपल्याला बंधनच करतं. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधन. यज्ञार्थात अर्थात परमात्म्याहून, यज्ञार्थ जे कर्म परमात्मा करता केलेले जे कर्म, त्याहून भिन्न जर कर्म केलं अन्यत्र, हा लोक बांधणाराच आहे, कर्मामध्ये बांधणार आहे. म्हणून आपण यज्ञ म्हणजे परमात्मा करता कर्म केलं तर ते कर्म योग्य आहे, आणि परमात्मा भिन्न वस्तू करता कर्म केलं तर ते आपल्याला बंधन करणारे आहेत, या दुःखालाच कारण आहेत. पहा बरं, आपण रजात्मक कर्म केलं तर सुखाची प्राप्ती होईल, तमात्मक कर्म केलं तर नरकाची प्राप्ती होईल, दुःखाची प्राप्ती होईल. म्हणून हे कर्म रजतमात्मक आहेत आणि सुख दुःखालाच कारण आहे. बरं, जे सुखाचं कर्म आहे ते सुद्धा त्या कर्माचं फल संपत आलं तर ते सुद्धा दुःखच देतं. इंद्रादी लोकांना सुद्धा दुःखाचीच प्राप्ती होते. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांना भीती वाटतेच की नाही. म्हणजे हे दुःखालाच, सुखाला किंवा दुःखाला कारण आहे. म्हणून काय कर, त्यांच्यामध्ये तू अंतकरण लावू नको. मग मी काय करू, तरी बोलतात तू गुणत्रयाते अवेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबधनी. बोलतात की हे अर्जुना, तू गुणत्रयाते अवेरी, मी माझे हे न करी, अंतरी एक आत्मसुख विसंबधनी. अर्थ, हे अर्जुना, तू गुणत्रयाते अवेरी, तू तीन गुणांना अवेरी म्हणजे टाकून दे. तू काय कर, तू तीन गुणांचा त्याग कर. व मी माझे हे न करी, मी व माझं असं बोलू नका. म्हणजे मी आणि माझं असा व्यवहार करू नका. मग काय करा, अंतकरणात एक आत्मसुख म्हणजे आत्मसुखास
विसंब जणी अंतःकरणामध्ये तुम्ही आत्मसुखास विसरू नका. तुम्ही काय करा, एक करा, 3 गुणाचा त्याग करा, हे माझे असे म्हणू नका. मी आहे कोण असंही म्हणू नका. तुम्ही काय आपलं आत्म सुखाला विसरू नका. बस आत्मसुखाच्याच चिंतनात राहा. येणं यानं आपलं कल्याण होईलच याच्यात शंका नाही. असं या मध्ये सांगितलं गेलं. तत्पश्चात पुन्हा भगवान बोलतात, यावा नर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. थोडा जर आपण अर्थाचा विचार केला तर भगवान भाष्यकार आणि ज्ञानोबराय यांच्या अर्थामध्ये येथे थोडा अर्थ करण्यामध्ये थोडासा भेद दिसून येतोय. थोडासा आपल्याला जास्त काही त्याच्यामध्ये रस घेण्याची आवश्यकता नाही, परंतु अर्थ वैपरीत्य आहे. कसा अर्थ पहा, भगवान शंकराचार्य बोलतात, त्यांनी अन्वय काय केला, यावान अर्थ उदपाने तावान संप्लुतोदके भवति. यावान है ना विजानत ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेषु तावान. जसं केलं की जसं पाहता त्यांनी काय केलं, अरे तुमच्याकडे किती पैसे का, किती रुपये का, हा खरंच जातो. मग काय झालं, म्हणजे 10 रुपये एक जणाकडे, एक नाही 50 आहे ना, 50 आहेत. आता 50 रुपयामध्ये 10 रुपये येतात की नाही, है ना. आता 10 रुपये आहेत. बरं समजा तुम्हाला 10 रुपये दिले, तुम्ही म्हणले माझे 10 रुपये झाले बरं का, परंतु तुम्हाला कोणतरी 100 रुपये दिले. 10 रुपये होते तुमचे, परंतु तुम्हाला 100 दिले. हा तर हे घ्या 100, तरी काय बारा दिले लगेच कस काही नाही. अरे 10 दिले 100 आले वापस आपल्याला. म्हणजे एकदम म्हणजे 10 रुपयामध्ये जे आपलं प्रयोजन सिद्ध होत होतं तेच प्रयोजन 100 रुपयामध्ये सुद्धा सिद्ध होतं की आहे की नाही. तसंच उदपान म्हणजे जे छोटे छोटे तडागा असतात ना विहिरी, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन जे कार्य आपण करू शकतो तेच कार्य मोठ्या तलावामध्ये करू शकतो की नाही. आपल्याला एक विहिरीत जे प्रयोजन प्राप्त होतं तेच प्रयोजन मोठ्या तलावामध्ये सुद्धा सिद्ध होतं है की नाही. म्हणजे हस्ती के पाव में सब पाव आते है की नाही. ऐसी स्थिती अशी स्थिती आहे. यामध्ये तसंच बोलतात की यावान उदपाने अर्थ जितका छोट्या छोट्या तडागामध्ये प्रयोजन आहे, स्नान पान इत्यादी प्रयोजन होतं, तेवढंच परिच्छिन्न तलावादिकामध्ये जसं प्रयोजन होतं तितकंच प्रयोजन कशामध्ये होतं, संप्लुत होतं की सर्व बाजूनं भरलेल्या पाण्यामध्ये सुद्धा होतच. तसंच विजानतः ब्राह्मण, अज्ञानी जो संन्यासी आहे, ब्राह्मण म्हणजे संन्यासी, ज्ञानी जो संन्यासी पुरुष आहे त्या पुरुषाचा सुद्धा छोट्या छोट्या जे प्रयोजन सिद्ध होतं तसंच सर्व वेदामध्ये तेच प्रयोजन सिद्ध होतं. हा अर्थ कोणी केला, शंकराचार्य. तर ज्ञानोबरायांच्या ओव्यानुसार थोडा अन्वय वेगळा मला जाणवतं. काय आहे, उलट करायचं. यावान संप्लुतोदके है ना, आणि संप्लुतोदके
उदपाने यावान अर्थ असा अर्थ आहे. संप्लुतोदके उदपाने यावान अर्थ विजानता ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेषु तावान अर्थ. सरळ सरळ काय होतं म्हणजे सर्व ठिकाणी सर्व बाजूने परिपूर्ण भरलेल्या अशा उदपाने म्हणजे उदका छोटं नाही आहे आता. उदपान म्हणजे जे काही सर्व बाजूने परिपूर्ण भरलेल्या उदपान म्हणजे तलावादिकामध्ये आपण काय करतो यावान अर्थ जितकं अपेक्षित असेल तितकंच ग्रहण करतो. सगळा तलाव भरलेला आहे पण सगळा तलावच घेऊन जात नाही घरी. अपेक्षित तेवढं आपण घरी घेऊन जातो. म्हणजे आपल्याला सगळ्या तलावामध्ये यावान अर्थ जितकं आपलं प्रयोजन असतं तितकं ग्रहण करतो. तसंच विजानता ब्राह्मणस्य जाणणाऱ्या साधकाला जो काय तो ज्ञानी पुरुष आहे त्या पुरुषाला सुद्धा सर्वेषु वेदेषु तावान अर्थ सर्व वेदामध्ये तितकंच जितकं प्रयोजन असतं तितकंच ग्रहण करतं. जास्त नाही घेत. म्हणजे जाणकार मनुष्य काय करतात वेचून ग्रहण करतात. की नाही जे अपेक्षित असेल तेच ग्रहण करतात जाणकार ज्ञानी मनुष्य. जसं सर्व उदकाळ संपूर्ण उदकाळातून आपण 1-2 घागरीच पाणी घेऊ जितकं आपलं पाहिजे तितकं. नाहीतर मोटर लावून घरात कोणी नळी सोडून देत नाही की आहे म्हणून सोडून द्या नळी असं करतं का नाही. जितकं अपेक्षित असेल तितकंच. परंतु जितकं हवं असेल तितकं ग्रहण करायचं. सगळं घेतलं तर आपला नाश होईल ना. पाठ केला आणि घरात आणून सोडला नाही चालणार ना. तसंच सगळे वेद आहेत जितकं वेदामध्ये लिहिलंय तितकंही घेऊन चालत नाही ना. अध्ययन करायचं आणि त्याच्यामध्ये जे अपेक्षित असेल जे आपलं कल्याण करणार असेल तेच ग्रहण करायचं आणि तितकंच जाणकार पुरुष ज्ञानी पुरुष ग्रहण करतात. हा समावलीचा अर्थ सरळ ह्याच्या निघतो. आता याच्या उभ्याचा अर्थ आपण हाच अर्थ उद्या कसं निघेल तो आपण पाहूया. ओम पूर्णमदा पूर्णमिदं